नमस्ते, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर. महाराष्ट्रीयन पद्धतीचं भाजणी थालीपीठ. हे थालीपीठ लोणचं, साईचं दही, साजूक तूप, बटर, लोणी यासोबत खायला उत्तम लागते आणि छान लागतं. चला तर मग रेसिपी सुरू करूया. 2 वाट्या भाजणीचं पीठ, तेल, कांदा, शिमला मिरची, कोथिंबीर, आवश्यकतेनुसार पाणी, हळद, ओवा, जिरं, तिखट, तीळ, हिंग, मीठ. तुम्ही बघू शकता. हे बघा, थालीपीठाचं पीठ असं जाड पाहिजे, रवाळ. भाजणीचं पीठ घालूया. हा कांदा घेतला मी असा बारीक चिरून, दिसायला पण छान दिसतो. शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे, छान मस्त दिसते. शिमला मिरची आवडत नसेल तर तुम्ही पत्ताकोबी, गाजर, मुळा जे आवडेल ते भाज्या घालू शकतात. कोथिंबीर, हिंग अर्धा चमचा, तिखट 1 चमचा, जिरं घेतलं अर्धा चमचा, ओवा घेतला मी ऑलरेडीच हाताने चोळून घेतला आहे, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद. हे बघा किती सुंदर दिसते, रंगबेरंगी. आता छानपैकी आपण याला मिक्स करून घेऊ. याच्यात आवश्यकतेनुसार हिरवी मिरची आवडत असेल तर. हाताने मिक्स करून घेऊया. व्यवस्थित सगळीकडे पीठ असं सगळ्या कांद्यांना, शिमला मिरचीला, कोथिंबीरला, पिठाला असं व्यवस्थित चव लागेल. आणि असं मस्त हाताने थोडं चोळून घ्या, असं हलक्या हाताने. आता आपण याच्यात थोडं पाणी घालूया, एकदम नाही, आणि छान व्यवस्थित एकत्र करूया. जास्त पाणी एकदम घातलं ना तर मग पातळ होण्याची शक्यता आहे. असं चारी बाजूने व्यवस्थित आपण पीठ कसं मळतो तसं ते करून घ्यायचं. पिठाचा गोळा कसा असतो, जास्त कडक नाही आणि जास्त घट्ट पण नाही, तसं आपल्याला हा गोळा पीठ हे चांगलं असं भिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. हा जर आपला पिठाचा गोळा छान बघा सॉफ्ट असा मऊ झाला आहे. थापताना आपल्याला एकदम खूप कडक पण नाही झाला आहे आणि असा मऊच व्हायला पाहिजे. आता आपण त्याला तेल लावूया थोडं, आणि हे चांगलं त्याला तेल लावून घेऊया. त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया. गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे. आता आपले 10 मिनिटं झाले. आता आपण झाकण काढूया. हे बघा मस्त झालं, मऊ मऊ. लिंबा एवढे असे गोळे घ्यायचे त्याचे. आपल्याला थालीपीठ भाजण्यासाठी असा एक कॉटन रुमाल किंवा मग असा कॉटन कपडा लागेल आपल्याला थापण्यासाठी. स्वच्छ म्हणजे धुतलेला पाहिजे, स्वच्छ धुतलेला रुमाल कॉटनचा, किंवा मग हा कपडा कॉटनचाच आहे, स्वच्छ धुवून घेतला आहे. आता आपल्याला हा कपडा ओला करायचा आहे. हा आपण असा ओला केला आहे, तुम्ही बघू शकता. आता याच्यावरती थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे. आता आपला हा कपडा ओला झाला आहे, त्याच्यावरती पाणी शिंपडायचं आहे. आपल्याला याच्यावर तीळ घालायचे असे. हा गोळा याच्यावर ठेवायचा आहे थालीपीठाचा, आणि आता ओला हात करायचा आहे आपल्याला थोडा, आणि असं छानपैकी प्रेस करायचं आहे हळूहळू हलक्या हाताने. असं गोल गोल, शक्यतो गोल आणि पातळ असं छानपैकी पसरून घ्यायचं आहे. आणि एकसारखं ते पिठाचा गोळा व्यवस्थित थालीपीठ आपले एकसारखं व्हायला पाहिजे. हाताला चिकट असेल तर पुन्हा थोडं पाणी लावा हाताला, आणि मग पुन्हा थापून घ्या असं छान. आणि आपला हा पाम आहे ना, हा इथला भाग जाड, हा या ज्या बोटाच्या अशा रेषा दिसतात आहे ना, यांनी प्लेन करायच्या. पाहू शकतात तुम्ही, म्हणजे एकसारखं ते आपलं पीठ. आता याला छिद्र पाडायचे, होल. पुन्हा होलला असं प्रेस करायचं आहे हलक्या हाताने. पुन्हा तसं सेम प्रोसिजर.
म्हणजे व्यवस्थित आपलं थालीपीठ भाजून होऊन जाईल. आता आपण हलक्या हाताने तव्यावर घालायचे. आता आपण तेल घालूया थोडंसं, असं तव्यावर लावून घेऊया, सगळीकडे पसरून. आपला तवा पण गरम झाला आहे छानपैकी, म्हणजे आपलं थालीपीठ चिटकणार नाही. आता हलक्या हाताने आपल्याला थालीपीठ घालायचंय आणि अलगद असा कपडा काढायचा आहे. थोडं समजा कुठे हे झालं असेल तर आपण हाताने आणि जे होल केले आपण छिद्र त्याच्यात तेल घालूया आणि चारी बाजूनी म्हणजे चारी कड्यानी असं घालूया तेल. आता आपण झाकण ठेवूया मीडियम गॅसवरतीच. आपण आता 3-4 मिनिटं झाली आहे आपली. आता आपण झाकण काढूया. किती छान दिसतंय, मस्त. आता आपण दुसरी बाजू भाजून घेऊया. पुन्हा आपण तेल घालूया त्याच्यात, म्हणजे तो आतला भाग आहे ना, छिद्र केलं आपण तिथे, चांगलं शिजून जाईल थालीपीठ आपलं छानपैकी. आतमध्ये जे कच्चं असेल ना ते शिजून जाईल छान. आणि पुन्हा तसंच सेम चारी बाजूनी करा, तेल घालायचं. पुन्हा 4 मिनिटं ठेवायचं. पुन्हा मी ओला कपडा केला आहे. आता त्याच्यावरती पुन्हा आपल्याला पाणी शिंपडायचं. आपला कपडा ओला होईल अशाने. ओला झाला. आता पुन्हा आपल्याला सेम तसंच तीळ असे पसरून घ्यायचे, म्हणजे सगळीकडे लागतं ते थालीपीठाच्या पिठाला. लिंबा एवढा गोळा घ्यायचा, किंवा मग तुम्हाला जास्त पाहिजे असेल तुम्ही जास्त घेऊ शकता. पुन्हा हाताला पाणी लावायचं आणि पुन्हा हलक्या हाताने असं पसरायचं. प्रोसिजर सेम आहे. जेवढं तुम्ही पातळ कराल थालीपीठ तेवढं छान लागेल आणि एकसारखं लागेल चवीला पण. दिसायला किती सुंदर दिसतंय, खायला पण तेवढंच टेस्टी आहे. मुलांच्या टिफिनसाठी या कधीतरी नाश्त्याला, कधीतरी मधल्या वेळात खायला खूप छान लागतं गरम गरम. आणि थंडीच्या दिवसात तर खूपच मस्त. आणि थालीपीठ खाणं झालं की त्याच्यासोबत चहा तर एकदम प्रिय आहे आपल्याला. पाणी लावलं आहे मी असं, आणि पुन्हा तळ हाताला सारखं आपलं. आता पुन्हा छिद्र छान दिसतं. झाकण काढूया. बघा किती छान दिसतं आणि तांबूस कलर आला आहे मस्तपैकी. छान झालं आहे आपलं थालीपीठ. आता आपण डिशमध्ये काढूया. पुन्हा आपण आता थालीपीठ घालूया हलक्या हाताने. आणि अलगद कपडा काढायचा आहे. हे असं झालं ना तर त्याला असं थोडंसं हाताने प्रेस करायचं. पुन्हा सेम तसंच तेल घालायचं, म्हणजे आतली बाजू आपली व्यवस्थित भाजून निघेल. आणि हे चारी बाजूनी तेल घालूया. झाकण ठेवूया पुन्हा 4 मिनिटं. झाले आपले 4 मिनिटं. आता दुसरी बाजू आपण भाजून घेऊया. पुन्हा तेल घालूया. सेम प्रोसिजर. हे जे छिद्र केले आपण ते आतून चांगले व्यवस्थित भाजून होऊन जाईल, मग मध्ये कुठे कच्चे राहणार नाही ते. पुन्हा झाकण काढूया. हे बघा किती सुरेख दिसतंय. कच्चे राहिले तर मग आपण एकदा थोडंसं प्रेस करूया. मस्त रंग पण छान आला आहे, तांबूस सोनेरी. तीळ घातल्यामुळे थालीपीठ आपलं खूप छान दिसतंय. आता आपण डिशमध्ये काढून घेऊया. घालायचे आपल्या तव्यावर अलगद हाताने. तुम्ही वरती पण लावू शकता. करायचा आणि पुन्हा मग सगळीकडे पसरायचं.
गॅस बंद करूया. हे लोणीसोबत, बटरसोबत, तुपासोबत, साजूक तुपासोबत, लोणच्यासोबत, आवळ्याच्या लोणच्यासोबत खूप छान लागतं. एकदा खाऊन बघा. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्समध्ये नक्की सांगा.